नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। सुरुवातीला पाहूया लोकसभेच्या महासंग्रामासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। बारामती लोकसभेत पवार कुटुंबातच लढत होणार। शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळेंना तर अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवारांना बारामती लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर। आजचा दिवस माझ्यासाठी सुवर्ण क्षण। जनतेनं बारामतीची निवडणूक हाती घेतलीये। उमेदवारीनंतर सुनेत्रा पवारांची प्रतिक्रिया। माझ्या आयुष्याचा सर्वात भाग्याचा दिवस मी समजते। आज माहितीच्या माध्यमातून बारामती लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढण्याची संधी मला दिली, त्याबद्दल मी तुमचे सगळ्यांचेच मी आभार मानते। राष्ट्रवादीच्या दादा गटाच्या 4 जागांबाबत घोषणा। सुनील तटकरे रायगडमधून आढळराव पाटील, शिरूरमधून तर परभणीमधून शिरूरमधून अमोल कोल्हे तर परभणीमधून सुनील तटकरे रायगडमधून आढळराव पाटील शिरूरमधून तर परभणीमधून महादेव जानकर राष्ट्रवादीच्या कोट्यातून लढणार। नाशिकबाबत अजून निर्णय झालेला नाहीये, सुनील तटकरे यांची माहिती। जागा ही त्या ठिकाणी महादेवराव जानकर हे अधिकृत उमेदवार म्हणून महायुतीचे उमेदवार म्हणून त्या ठिकाणी लढवणार आहेत। सुनेत्रा अजित पवार या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बारामती मतदारसंघातील या उमेदवार त्या ठिकाणी असणार आहेत। राष्ट्रवादी शरद पवारांचे उमेदवार जाहीर। वर्ध्यातून अमर काळे, बारामतीत सुप्रिया सुळे, शिरूरमधून अमोल कोल्हे, अहमदनगरमधून निलेश लंके तर दिंडोरीतून भास्कर भगरे यांना उमेदवारी जाहीर। जयंत पाटलांची माहिती। लोकसभेत ज्यांना पाडायचंय त्यांना पाडा, अपक्ष उमेदवार देणार नाही, कोणालाही पाठिंबा देणार नाही। मनोज जरांगे पाटलांची भूमिका। राजकारणाच्या नावाखाली माझी जात हलता कामा नये असा केला उल्लेख। लोकसभेला पाडायची मला गरज नाही। मराठा समाजाने सरळ सरळ सांगतो, ज्याला पाडायचं त्याला पाडा, ज्याला काय करायचं ते करा, अपक्ष उमेदवार आपण देणार नाही। मला माहिती नसताना दिल्लीतूनच माझ्या नावाचा प्रस्ताव आला। छगन भुजबळांचा गौप्यस्फोट। नाशिकच्या जागेसाठी शिंदे गट भाजप आग्रही असताना भुजबळांचं हे वक्तव्य। माझा आग्रह नव्हता मला तिकीट द्या, मागणी सुद्धा नव्हती, परंतु महायुतीची जी चर्चा दिल्लीमध्ये झाली तिथल्या वरिष्ठ नेत्यांबरोबर सगळ्यांची, त्यावेळेला अचानक माझं नाव त्यांनी पुढे आलं। नाशिकच्या जागेवर अद्याप महायुतीकडून उमेदवार निश्चित झाला नसताना शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसेंकडून काळाराम मंदिरात दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात। उमेदवारी सेनेलाच मिळेल, गोडसेंना विश्वास। महायुतीचं जागा वाटप 4 ते 5 जागांवर अडलं। 2 दिवसात जागा वाटपाचा तिढा सुटेल, फडणवीसांची माहिती। अशा 4-5 जागांवर आमचं अडलेलं आहे। काय असतं की एक जागा अडली की 3 जागा अडतात। फार अडलाय अशी परिस्थिती नाहीये, थोडंसं अडलंय, 1-2 दिवसात सॉल्व्ह। मनसेसोबत आमच्या बैठका झाल्या, मात्र युतीचा अद्याप निर्णय नाही। भाजप मनसे युतीवर फडणवीसांची प्रतिक्रिया। का झाल्या आहेत याबद्दल कुठलेही दुमत नाहीये। सगळ्या प्रकारच्या शक्यता अशक्यता, काय करू शकतो काय नाही करू शकत याच्या चर्चा होतात। मी आज एवढंच सांगेल की अद्याप कुठलाही निर्णय आमचा त्या संदर्भातला नाही।